कार्यकर्ता स्थल की जांच करने की जरूरत होती। अभी से हम देख रहे हैं कि बारामती में भूपेंद्र पवार को प्लान करने के लिए उन्हें उम्मीदवारी दी जाए, इसके लिए वहां का जो कार्यकर्ता है तो अभी से नारे लगा रहे हैं कि उनको उम्मीदवारी दी जाए, अजित पवार के खिलाफ दी जाए। कितनी भी स्क्रिप्ट अजित पवार के खिलाफ होने दो, वहाँ अजित पवार बारामती कॉन्स्टिट्यूंसी विधानसभा कॉन्स्टिट्यूंसी 1 लाख के आगे वोटों से जीतकर आएंगे। वो किसी ने भी कोई भी स्ट्रैटेजी करे। लोग बोल रहे थे पार्लियामेंट के चुनाव के लिए, क्या बोल रहे थे हमें मालूम था, अभी वही दोबारा आपको समझ में आ जाएगा। एक असा आहे, निवडणुकीमध्ये कॉन्फिडंट हा असतोच। तुम्ही पण गेले अनेक वर्ष संजय जोग पत्रकारिता क्षेत्रात आहात। आपण सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्वांनीच वेगवेगळी गणितं मांडली होती, पण कोणालाच यावेळेला निकाल लागताना का होईल असं सांगण्यात येत नव्हतं। माझ्या लोकसभा पुरतं सांगता येईल तर मी मतमोजणी केंद्रात जाईपर्यंत मला आपले अनेक काही मित्र सांगत होते की तुम्ही जाताय खरं, पण तुम्ही परतताना नाराज होऊन परतणार असं सांगणारे 8 वाजता, मी 8 वाजता 7 वाजून 45 मिनिटांनी त्या पेंडाला, त्याच्या आधीच गावात 1.5 तासाच्या प्रवासात असे काही मित्रांचे फोन आले होते, म्हणजे बेस्टला द्यायला, पण ते सांगताना बा ठीक आहे औपचारिकपणाने आम्ही देतो आहोत, पण आम्हाला असं समजतंय की सगळीकडनंच की डिबॅकल तुमच्या मतदारसंघात आहे, पण यावेळेला डिबॅकल नाही झालं तर 80,000 82,000चे मतदार निवडून आलं। त्यामुळे यावेळेला असं जाणवतच नव्हतं की कोणाला की नेमकं काय होईल, म्हणून प्रत्येकजण स्पेक्युलेशन करत होता। जसं आपण बघितलं की निवडणुकी झाली 1 तारखेला आणि मग सगळे पोल्सनी आपापले ओपिनियन पोल सगळं दाखवलं, सगळीकडेच 6 पैकी 4 ठिकाणी मी पराभूत होणार असं दाखवलं गेलं, फक्त 2 ठिकाणी मी चुरशीच्या, आता 82,000 चुरस हे मला सुद्धा निवडणुकीच्या निकालानंतर कळलं, तर त्याच्यामुळे तो भाग यावेळेला होता, ही बाब सत्य आहे। यावेळेला निवडणुकीचे निकाल काय लागतील याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये शासनकर्ता नक्की होती। जसं 14, 19 किंवा 19 अपवाद माझा नेहमीच राहिला, लाटेच्या पलीकडचा आम्ही जमत असतो नेहमी, किंवा 9 असेल, 4 असेल, एक अनुभव, एक अंदाज येत असतो। यावेळेला मात्र अंदाज येत नव्हता, कारण मतदारांच्या मनामध्ये काय, आता अनेकांनी मला सांगितलं की बाबा पक्षाची पासून फारकत घेतल्याच्यामुळे तुमच्या विरोधामध्ये खूप मतदान आहे, कारण आमच्या अलिबागचे जयंत पाटलांतर भाषणच केलं होतं की हा गद्दार आहे, ह्याला तर मतदानच होणार नाही। मी आय प्रूव्ह इट, त्याच्यामुळे तो काय भाग येत नाही या ठिकाणी, पण प्रत्येक निवडणूक काहीतरी शिकवत असते। या लोकसभेच्या निवडणुकीने आम्हाला सुद्धा अंतर्मुख व्हायला लावलंय, शिकवलेलं सुद्धा काही आहे, चुका कशा दुरुस्त करायला पाहिजेत याचे शिकवलेलं आहे, आणि म्हणून परिषदेमध्ये आम्ही त्या चुका दुरुस्त केलेल्या आहे। पंकज, ओके,